नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. माय मराठीचा दिमाख आगळा, माय मराठीचा दिमाख आगळा, वर्णाक्षराने बाराखडीचा रंग वेगळा, वर्णाक्षराने बाराखडीचा रंग वेगळा. या सगळ्या शब्दसुमनांमध्ये आपली मराठी ही अतिशय सुंदर आणि चपखल बसणारी आहे. आपल्या जगामध्ये असंख्य भाषा बोलल्या जातात. जवळजवळ 2310 भाषा या बोलल्या जातात, वाचल्या जातात, लिहिल्या सुद्धा जातात. परंतु यात मराठी भाषेचं स्थान हे 10व्या क्रमांकाचं आहे. नादमाधुर्याच्या बाबतीत सांगायचं तर मराठी ही अव्वल स्थानी म्हणजे प्रथम क्रमांकाची भाषा आहे. आपल्या भाषेचा गौरव संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा अमृतातेही पैजा जिंके या शब्दात केलेलाच आहे. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी या साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये साहित्याचा वाटा हा अनन्यसाधारण आहे. असं म्हणता येईल की मराठी भाषेमध्ये साहित्य हा जणू भाषेचा आत्मा आहे. या संपूर्ण प्रवासात साहित्याचं आणि साहित्यकारांचं योगदान हे महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच आजच्या हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये आपण एका विशेष अशा विषयावर बोलणार आहोत. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत साहित्य गौरव या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये इथे एक मान्यवर तज्ञ उपस्थित आहेत. आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि हा साहित्याचा गौरव आपल्याकडून याचा प्रवास जाणून घेताना आज विशेष आनंद होणार आहे. कारण खरंच सगळ्या मराठी भाषिकांसाठी साहित्याचा गौरव हा विशेष महत्त्वाचा असतो. तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर रवींद्र शोभणे, आधी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. कथाकार, कादंबरीकार, समीक्षक असे वैविध्यपूर्ण वाङ्मय प्रकार हाताळणारे ते एक मराठीतलं फार महत्त्वाचं नाव. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. सध्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर कोंडी, पडघम, पांढरे हत्ती, प्रवाह, रक्तध्रुव, अश्वमेध अशा अनेकविध कादंबऱ्यांचं लेखन त्यांच्याकडून झालेलं आहे. चंद्रोत्सव, दाही दिशा, शहामृग असे कथासंग्रह. त्यांना उत्तरायण या कादंबरीसाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार, लोकमत पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अनेक साहित्य संमेलनात वक्ता म्हणून त्यांचा सहभाग विशेषत्वाने दिसतो. त्याचबरोबर जवळजवळ 7 विविध विभागीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा रवींद्रजींनी भूषवलेलं आहे. आज साहित्य गौरव या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा रवींद्रजी आपल्या कार्यक्रमात स्वागत करते. धन्यवाद. आता वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. रवींद्रजी, अगदी पहिलाच मनात प्रश्न येतो की उत्तरायण ही जवळजवळ इतकी प्रचंड बृहत कादंबरी म्हणता येईल आणि हा सगळाच आम्ही आता कादंबऱ्यांची नावं घेतली, कथासंग्रहांची नावं घेतली, तर एक प्रतिभावान लेखक म्हणून जो आपला प्रवास आहे तो नेमका कुठून आणि कसा सुरू झाला ही उत्सुकता मनात आहे. त्यात याविषयी काय सांगा. साधारणतः काय असतं की लेखकाचा प्रवास हा त्याच्या पौगंडावस्थेमध्ये सुरू होतो. मराठीच काही इतर कुठल्याही साहित्यातल्या किंवा कलावंताच्या संदर्भातला जर विचार केला तर या प्रवासाची बीज त्याच्या व्यक्तिमत्वात जी रुजलेली असतात ती कुठेतरी प्रकट रूपानं साधारणतः वयाच्या 15-16व्या वर्षी किंवा त्याच्या आगेमागे दिसू लागतात, जाणू लागतात. आणि त्याला जाणवतं की मी लेखक होऊ शकतो, मी नट होऊ शकतो, मी कादंबरीकार होऊ शकतो, मी आणखी कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो. हे जे त्याला जे जाणवणं असतं किंवा ही जी त्याला येणारी जी प्रचिती असते ही प्रचिती त्याच्या लेखन प्रवासाचा पहिला टप्पा असतो. आणि त्यानंतर त्याला ज्या क्षेत्रात जायचं असतं त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरता काय करायचं असतं ह्याचे धडे तो त्याच काळात घेत असतो. आणि ह्या अशा प्रवासामधून मी सुद्धा गेलेलो आहे. साधारणतः माझं पहिलं लेखन हे वयाच्या 12व्या-13व्या वर्षी झालेलं आहे आणि योगायोगानं पहिलं लेखन झालं ते नाटकाचं. अरे वा. मी 7व्या वर्गात असताना एक नाटक लिहिलं आणि त्याचा प्रयोग आम्ही गाई म्हशी बांधायच्या गोठ्यामध्ये केला होता मुलांनीच. नंतर एक असं जाणवलं की आपण नाटककार व्हावं
पण पुढे या संबंध जगण्याच्या धकाधकीत आयुष्यातल्या काही आडवाटांच्या किंवा आडवळणांच्या काही अडचणींमध्ये मग माझ्यातला नाटककार, माझ्यातला नट, माझ्यातला रंगकर्मी हा बाजूला झाला आणि मी कथा कादंबरीच्या अनुषंगानं माझा प्रवास सुरू केला. माझी पहिली कादंबरी ही 1983 साली प्रकाशित झाली, बरं. प्रवाह. त्यानंतर दुसरी कादंबरी रक्तध्रुव ती 1989 साली प्रकाशित झाली आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास असा मग एक सातत्यानं सुरू झाला. आणि सुदैवानं मला मिळालेले जे प्रकाशक आहेत ते मराठीतले अव्वल दर्जाचे प्रकाशक होते. मराठीमध्ये ज्या प्रकाशकांनी अत्यंत महत्त्वाच्या लेखकांना पुढे आणलं होते असे प्रकाशक माझ्या वाट्याला आले आणि माझं लेखन हे त्या प्रकाशकांनी अत्यंत आनंदानं स्वीकारलं, प्रकाशित केलं, मान सन्मानापर्यंत मला पोहोचून दिलेला आहे. वा. आता पहिला प्रश्न असा येतो की मी जेव्हा लेखक होतो किंवा झालो तेव्हा माझ्या घरी वंशपरंपरेनं किंवा वारसा हक्कानं किंवा वारशानं मला काही मिळालं का, असा जेव्हा हा प्रश्न विचारणारच होते. कारण ज्यावेळेला एखादा लेखक घडत असतो, सर्जनशील लिखाण त्याच्या हातून होत असतं, त्याला सभोवतालची परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची असते. आणि आपलं कुटुंब आणि याबद्दलही जाणून घ्यायचं होतं. कारण तुम्ही म्हणालात तसं की प्रकाशकांनी सुद्धा तितकं आपल्याला प्रेरणा दिली आणि पुढे येण्यासाठी त्यांनी मदत केली. तर हे सगळं वातावरण कसं होतं, सभोवतालची परिस्थिती नेमकी कशी होती? माझं गाव खरसोली गाव, एक 2000 लोकसंख्येचं गाव. आजही तिथे फार काही सोयी सुविधा नाही आहेत. त्या गावात मी वयाच्या 20 पर्यंत वाढलो. नंतर मी नागपूरला स्थायिक झालो. या 20 पर्यंतचा हा जो प्रवास होता त्यामध्ये माझ्या घरची जर परिस्थिती पाहिली तर आर्थिकदृष्ट्या ती अत्यंत बेताची होती. ज्या दैनंदिन अडचणी होत्या त्या अडचणींचा सामना करत आम्हाला पुढं जावं लागायचं. माझी आई अशिक्षित, वडील 4था वर्ग नापास. आमच्या घरी असलेलं वातावरण जे होतं ते वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. आजोबा हे शाहिरी परंपरेतले होते. आता मी जेव्हा माझ्या लेखनाची बीजे शोधतो तेव्हा मला कुठेतरी ह्याच्याशी त्याचा संबंध जाणवतो. अप्रत्यक्षपणे का होईना पण ते जीन्स माझ्या रक्तात आलेले असतील आणि त्यातून एक कळत नकळत हा एक प्रवास सुरू झाला. गावातील वातावरण म्हटलं तर गावामध्ये तसं वाङ्मयीन वातावरण फारसं नव्हतं. शाळेमध्ये नाटकं व्हायची आणि ती नाटकं पाहून किंवा नंतर आम्ही शाळेमध्ये नाटकं करून बाहेर नाटकं करून आम्हाला आणि त्यातल्या त्यात मला असं एक जाणवलं की एक कलावंताचं एक कुठेतरी एक बीजारोपण आपल्या आतमध्ये आहे आणि त्या बीजारोपणाचं एक नेमकं वृक्षात रूपांतर होण्याकरता काय करता येईल ह्याकरता मग मी माझ्या परीने प्रयत्न करायला लागलो. त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये एकही वाचनालय नव्हतं. पण गावाच्या अगदी लगत नरखेड नावाचं एक जे गाव आहे आता ते तालुकाचं ठिकाण आहे तिथे जवाहर वाचनालय नावाची एक वाचनालय होतं, एक लायब्ररी होती आणि त्याच सोबत पंढरनाथ महाविद्यालयाचं एक अत्यंत समृद्ध असं पण छोटंसंच वाचनालय होतं. तिथून माझी वाचनाची भूक भागत गेली आणि कळत नकळत मग माझ्यातल्या लेखक असलेल्या या व्यक्तिमत्वाला असा एक आकार प्राप्त होत गेला आणि त्यातून मग आधी कथा, मधल्या काळात कविता पण लिहिल्यात, पण नंतर असं जाणवलं की आपण कविता फार चांगल्या लिहू शकत नाही आणि मग कवितेचा नाद मी सोडला. त्यानंतर कथा, कादंबरी अशा अंगाने मी गेलो. मधल्या काळामध्ये नाटकांचं लेखन होत होतं पण आपलं नाटक रंगभेवर येणं आणि त्यातही ते व्यावसायिक रंगभेवर येणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटत होतं. पण तो योग आला नाही आणि त्यामुळं मग मी नाटक या वाङ्मय प्रकाराकडे फारसं लक्ष न देता मग कथा कादंबरी इकडे अधिक मी वळलो आणि कथा कादंबरी, समीक्षा, ललित लेखन, व्यक्तिचित्रण अशा अंगाने मग माझं लेखन फुलत गेलं. नक्कीच. आणि हे जे वैविध्यपूर्ण प्रकार आपण हाताळलेले आहेत त्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचंय. पण वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साहित्य गौरव हा आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर रवींद्र शोभणे सर.
रवींद्र सरांनी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला वाचनालय गावात नव्हतं त्यावेळेला वाचनाची जबरदस्त ओढ ही त्यांना होती आणि त्यांनी जितकं जसं जमेल तसं वाचन करून स्वतः लेखन करायला सुरुवात केली. मला वाटतं साहित्यकारासाठी हेच एक महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातूनच एका नवोदित आणि सर्जनशील लेखकाचा प्रवास घडत असतो. तोच रवींद्रजींचा घडला असं मला वाटतंय. रवींद्रजी, मला हे विचारायचंय की इतक्या कादंबऱ्या, इतके कथासंग्रह आपण लिहिलेत, तर हे सगळं लिहित असताना कुठेतरी एक स्वतःची शैली ही प्रत्येक लेखक असेल, कवी असेल, कवयित्री असेल, लेखिका असेल, ही विकसित करत असते. तर आपण आपली लेखनशैली कशी विकसित केलीत आणि ती लेखनशैली विकसित करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं भान तुम्ही ठेवून लेखन केलं याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चितच. काय होते की प्रत्येक लेखकाची एक स्वतंत्र लेखनशैली म्हणून एक ओळखली जाते. काही लेखकाची ती अतिशय ठळक असेल, काही लेखकाची ती काहीशी अशी अस्पष्ट असेल किंवा काही लेखकाची ती थोडी ज्याला आपण काय म्हणू की पारंपरिक पद्धतीने जाणारी असेल, पण त्याची एक शैली असते. मराठी साहित्यामध्ये शैलीदार लेखन करणारे अनेक लेखक आहेत आणि ह्या आपल्या शैलीचं जे बीजारोपण होतं किंवा शैलीची जी एक जडणघडण होते ते मुळातच तुमच्या वाचनावर अवलंबून असते. काय झालं की मी जेव्हा 10वी 11वीला होतो त्यावेळेला मला एक वाचनाचं वेड लागलं आणि त्याच काळामध्ये मी गंगाधर गाडगिळांचं साहित्याचे मानदंड आणि खडक आणि पाणी ही 2 पुस्तकं वाचून काढलीत. त्याच्यामुळे झालं काय की नेमकं चांगलं वाचन कुठलं ही याची जाणीव मला त्याच वेळेला झाली आणि मग मी त्या पद्धतीने गेलो. साधारणतः BAला असेपर्यंत मराठीतल्या जवळजवळ महत्त्वाच्या लेखकांची पुस्तकं मी वाचून काढली होती. त्याच्यामध्ये वसंत कानेटकर होते, शन्ना नवरे होते, विजय तेंडुलकर होते, शिरणा पेंडसे होते, आरती प्रभू उर्फ चित्रेम खानोलकर होते, विवा शिरवाडकर होते. ह्या सगळ्या महत्त्वाच्या लेखकांचं आणि माझ्या वाचनाचं जे एक स्वरूप होतं ते असं ज्याला आपण काय म्हणू की विस्कळीत होतं. म्हणजे मला कथाच वाचायची, मला कादंबरीच वाचायची असं नसायचं. ते कसं असायचं की हातात आलं ते पुस्तक, मग मी एकाच वेळेला ग्रेसी वाचायचो, त्याच वेळेला पेंडसेंची गारंबेचा बापू कादंबरी वाचायचो, त्याच वेळेला वसंत कानेटकरांचं बेईमानसारखं एखादं नाटक वाचायचो, त्याच वेळेला एखादी वाला कुलकर्णींसारख्यांची समीक्षा वाचायचो. हा जो एक वाचनाचा जो एक वेगळेपणा आणि चौफेरपणा होता त्यातून मग माझी एक शैली मला गवसत गेली आणि ती शैली माझ्या लेखनाच्या विषयानुरूप आकार घेताना कशी ती अधिक डेव्हलप होईल, ती कशी विकसित होईल आणि ती कशी अधिक टोकदार होईल ह्याचा मी सातत्याने विचार करत होतो. उदाहरणार्थ उत्तरायण कादंबरी जेव्हा मी लिहिली त्यावेळेला ही शैली ही महाभारताच्या अंगाने जाणारी आणि तरीही ती अशी बोजड होऊ नये, पण त्या व्यक्तिमत्वाच्या एकूणच आकार उकारांचा, त्या व्यक्तिमत्वाच्या एकूणच आंतरिक प्रेरणांचा आणि आंतरिक एकूण ज्याला आपण काय म्हणू की पैलूंचा एक अधिक प्रकर्षानं प्रवास कसा असू शकेल ह्याचं निदर्शन करणारी ती शैली आहे. ललित लेखनाची माझी शैली वेगळी. कथा लिहिताना जेव्हा मी ग्रामीण कथा लिहितो तेव्हा ग्रामीण कथा लिहिताना संबंध ते ग्रामीण वातावरण, तिथल्या प्रतिमा, तिथला तो अवकाश, तिथलं संबंध एक वातावरण, तिथली प्राणीसृष्टी हे सगळं येतं. शहरी जीवनावरच्या जेव्हा मी कथा लिहितो त्यावेळेला त्या पद्धतीचं ते संबंध येतं. आणि कसं असतं की लेखनामध्ये एक प्रतिमासृष्टी असते, त्याला आपण एक मेटाफर म्हणतो. ही प्रतिमासृष्टी तुम्ही कुठल्या पद्धतीने वापरता, ग्रामीण लेखनात ती कशी असते, नागरी लेखनात ती कशी असते, पौराणिक लेखनात ती कशी असते, ह्याचा एक अदमास लेखकाला असणं येणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यानुरूप त्या पद्धतीच्या प्रतिमांबर हुकूम तुम्हाला तुमच्यातला जो अनुभवाचा जो एक पोत आहे तो आविष्कृत करायचा असतो. आणि हा पोत आविष्कृत करताना तुम्हाला एक तुमची असलेली एक शैली, तुमची एक शब्द सृष्टी, तुमची एक शब्दशक्ती हिचा जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने कसा वापर करता येईल तो वापर करणं म्हणजेच तुमची एकूण ती वाङ्मयीन शैली ठरते. आणि ती शैली मग त्या वाचकाला, त्या लेखकाची ती शैली म्हणून ती आवडत जाते आणि त्यातून मग तो लेखक एक स्वतःची कशी एक प्रतिमा घेऊन लेखक म्हणून उभा राहतो. आणि माझ्या बाबतीमध्ये ते बऱ्यापैकी घडलं
असा मला एक विश्वास आहे. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सांगितलं, कारण ज्यावेळेला आपण वाचक असतो त्यावेळेला सुद्धा हे भान किती ठेवलं पाहिजे. पण तुम्ही म्हणालात तसं की सजग वाचक असणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही पहिली पायरी मला वाटतं साहित्य विश्वातली आहे आणि ती आपण सुरुवातीला गाठली. आता मला हे विचारायचं की कादंबरी, कथा, नाटक सुरुवातीच्या काळात तुम्ही मगाशी उल्लेख केलात की कविताही आपण लिहिल्यात, पण इथे कुठेतरी आपल्याला नाही कवितेपेक्षा जास्त आणखीन दुसरं आपण काही चांगलं लिहू शकू ही तुमची तुम्हाला जाणीव झाली, तर मग तुमचा आवडीचा साहित्य प्रकार कुठला आहे याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. कवितेच्या बाबतीत एक गंमत सांगतो. जेव्हा मी कविता लिहायला लागलो त्यावेळेला ग्रेसच्या 2-3 कविता संग्रहांचं मी वाचन केलं होतं आणि मला तो कविता संग्रह म्हणजे प्रत्येक म्हणजे संध्याकाळच्या कविता असेल, चंद्रमाधूचे प्रदेश असेल किंवा डार्लिंग आणि राजपुत्र प्रखर म्हणजे प्रकर्षानं आवडलेले ते कविता संग्रह होते. त्याच वेळेला मी आरती प्रभूंचं लेखन वाचत होतो आणि कळत नकळतपणे झपाटलेपण जे आहे ते माझ्या आतमध्ये कुठेतरी मुरत होतं आणि मी जी कविता सुरुवातीला लिहिली ती कविता ग्रेसच्या वाटेने जाणारी होती. जे अनुकरणशील कविता होती आणि मग मी ती कविता जेव्हा ग्रेसांना दाखवली तेव्हा ते म्हणाले की ही कविता म्हणजे माझ्या कवितांचं आंधळ अनुकरण आहे. तुम्ही ही कविता अशी कविता न लिहिलेली बरी. आणि त्यानंतर मग मी कवितेला रामराम ठोकला आणि मग कादंबरी लेखनाकडे वळलो. पण रवींद्रजी तुम्ही हे किती छानपणे सांगता आहात की जे आपल्याला जमत नाहीये त्याचं कारण मीमांसा करून तिथून बाहेर येऊन पुढे जाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि इतका मोठा लेखक आपल्याला हे सांगतोय तर हा कुठेतरी संदेश आहे मला वाटतं नवोदित लेखकांना की कुठे आपण फिट होतोय हे बघून मग ठरवून आपण त्या दिशेने लिखाण करावं. आपल्याला फोन येतोय रवींद्रजी, तो आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. मंगल आपटे आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा की तुम्ही जे आता ते पुस्तकं लिहिता वगैरे तर त्याच्यात थोडंसं ते एका बाजूला टिप्स किंवा आपल्याला कुठला विषय घ्यायचा आहे किंवा नवोदित कलाकारांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा त्यांनी लिहिताना 1-4 दिवस त्यांचा वेळ जातो का किंवा एखाद्या याच्यावर लिहून काढणं, मुद्दे लिहून काढणं हे कितपत योग्य आहे असं मला विचारायचं होतं. बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं आणि मला हा उत्तरांच्या निमित्ताने विचारायचा होताच, तर आपण त्याचं उत्तर देऊया. प्रत्येक लेखकाची लेखनाची एक पद्धती वेगळी असते. म्हणजे मी फारशी टिपणं काढत नाहीत. माझ्या मनामध्ये तो संबंध पट असतो. फक्त व्यक्तिरेखाटनं वगैरे मी थोडीशी अशी एक टिपणवजा काढून ठेवत असतो. आणि कसं असतं की आपण जेव्हा एखादी कलाकृती लिहायला घेतो किंवा त्या कलाकृतीच्या अंगाने आपण विचार करायला जातो त्यावेळेला आज मला एक विषय सुचला आणि ताबडतोब मी तो लिहून काढला असं होत नाही. तर तो विषय तुमच्या मनामध्ये वर्षोनवर्ष असा मुरत जातो. एखादा अनुभव तुमच्या आतमध्ये खोलवर मुरत जातो. मग तो अनुभव कुठल्या स्वरूपाचा आहे, त्या अनुभवाचं एकूणच परिप्रेक्ष्य कुठल्या पद्धतीचा आहे त्याचा विचार करून तुम्हाला त्या पद्धतीचं एक वाचन करायचं असतं. आणि हे वाचन केल्यानंतर मग जेव्हा असं वाटतं की आपल्याला हा अनुभव आतून धडका देतो आहे त्यावेळेला मग ते अनुभव तुम्ही शब्दबद्ध करायला लागता. आणि हे सुद्धा करताना पहिलं लेखन झालं आणि आपण स्वर्ग गाठला ही जी एक भूमिका जी असते ती फार चुकीची असते. म्हणजे एखादा लेखक म्हणतो की मी अमुक कादंबरी 27 दिवसात लिहिली आणि झाली ती माझी कादंबरी म्हणजे मराठी कादंबरी विश्वातलं एक अगदी असं शिखर असं होत नाही. लेखनासोबतच पुनर्लेखन, परिष्करण, संपादन ह्या सगळ्या अंगानं तुमचं लेखन जाणं आणि त्यानंतर ते प्रकाशकाकडे जातं आणि प्रकाशकाकडे गेल्यानंतर मग प्रकाशकाची सुद्धा त्या लेखनाकडे पाहण्याची एक दृष्टी जी असते त्या पद्धतीनं तो त्यावर आणखी संस्कार करतो आणि ह्या सगळ्या प्रवासानंतर तुमची एखादी कलाकृती मग प्रकाशित होते आणि ती प्रकाशित झालेली कलाकृती ही मग तुमची त्या अर्थानं राहत नाही, ती वाचकांची होते, ती मराठी जनांची होते आणि त्यातून मग हा संबंध एक कलाकृतीचा एक आकार असा एक दृश्य स्वरूपामध्ये येतो असं सांगता येईल. नक्कीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक नवोदित तुम्ही म्हणालात तसं की लेखकांना हा कुठेतरी संयम बाळगणं आवश्यक आहे की अगदी आत्ता लिहिलं आणि उद्या प्रकाशित झालं असं होत नाही. त्यामागे प्रचंड तपश्चर्या. याच निमित्ताने मला उत्तरायण बद्दल विचारायचं आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार या कादंबरीला मिळालेला आहे आणि ही लिहायला जवळ तुम्ही 10 वर्ष तुम्हाला लागली. एक तप जवळ निश्चित पूर्ण झालं. तर याच्या मागे ही तपश्चर्या कशी होती किंवा साधारण ही लिहित असताना काय दृष्टिकोन होता
होता, कारण लेखकाला हे माहिती नसतं की आपण जे लिहितो आहोत ते लिहायला किती वेळ लागणार आहे, कधी ती प्रकाशकाकडे जाणार आहे, वितरित होणार आहे, यामागे काय प्रेरणा होती, भूमिका होती? अगदी म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं की माझ्या घरामध्ये एक वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. या वारकरी संप्रदायाच्या वातावरणामुळे काय झालं की हरिदासी, कीर्तन परंपरा, कथन परंपरा, प्रवचन परंपरा ही मी पाहत होतो अगदी लहानपणापासून. आणि त्याच काळामध्ये मला महाभारत आणि रामायणाच्या कथासार वाचायला मिळालेत. त्यानंतर मग त्याचेच मोठे ग्रंथ मी वाचले आणि असं जाणवलं की महाभारत हा ग्रंथ केवळ भारतीयच नव्हे तर जागतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि मग महाभारताला आपल्याला कुठल्या पद्धतीने सामोरं जाता येईल हा विचार करत असताना त्या दरम्यानच माझं मराठी कादंबरीचं वाचन, मराठी नाटकांचं वाचन अगदी बऱ्यापैकी झालेलं होतं. रूढार्थानं मराठी साहित्यामध्ये ज्या पौराणिक अशा कादंबऱ्या आहेत त्या कादंबरीच्या अंगाने मला जायचं नव्हतं. आणि म्हणून मी वेगळी वाट काय शोधायची ह्याकरता पुन्हा आणखी प्रचंड वाचन केलं. ते वाचन करताना जवळजवळ माझी एक 5-7 वर्षे गेलीत. म्हणजे मराठीमध्ये असणाऱ्या महाभारतावरच्या कादंबऱ्या, महाभारतावरच्या अनुषंगानं असलेलं वैचारिक आणि समीक्षणात्मक लेखन, महाभारताच्या अनुषंगानं असणारं आणखी इतर प्रकारचं लेखन, हे सगळं लेखन मी वाचलं. आणि मग माझी एक वाट मला मग सापडत गेली. ती वाट शोधताना किंवा त्या वाटेकडे जाताना मग आपल्याला महाभारताच्या अनुषंगानं जे पारंपरिक पद्धतीनं काही लेखन झालेलं आहे महाभारतावरील कादंबऱ्यांमध्ये किंवा मूळ महाभारतामध्ये काय आहे ते ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपल्याला ते स्वीकारता येणार नाही. कारण की मूळ महाभारताचा जर आपण विचार केला तर हा जय नावाचा इतिहास आहे. हे महाभारताचं पहिलं प्रारूप ते 8800 श्लोकांचं. त्यानंतर हेच महाभारत जेव्हा वैशंपायन जन्मेजयाला सांगतात त्यावेळेला हे 8800 श्लोकांचं महाभारत हे 24,000 श्लोकांचं होतं. बरोबर आहे. त्यानंतर मग तेच महाभारत किंवा तीच कथा जेव्हा मग सौती मुनी शौनकांना सांगतात त्यावेळेला ती श्लोकसंख्या 1,00,000 श्लोकांची होते. आता हा जो फरक पडतो की जी वृद्धी होते ही वृद्धी म्हणजे महाभारताच्या मूळ कथेमध्ये बाहेरून ओतलेलं पाणी आहे. मग त्यामध्ये वर, शाप, दैवी चमत्कार, योगायोग, कथानक, उपकथानक हे सगळे येतात. आणि या अंगानं मला न जाता मग मला एक निखळ मानवीय पातळीवर तर्कसंगत पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून महाभारताची कशी मांडणी करता येईल, समीक्षेच्या भाषेमध्ये त्याला रिकन्स्ट्रक्शन, डिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. तर हे जे आहे म्हणजे पुनर्संरचना, अनुसर्जन, त्या अंगानं आपल्याला जाता येईल हे मला जाणवलं. आणि मग मी लेखन केलं. पहिलं उत्तरांचं लेखन जवळजवळ 1000 पानांचं झालं. बापरे. आणि नंतर ते माझ्या मित्रांना वाचायला दिलं. त्यांनी सांगितलं की यातलं काहीतरी हरवलेलं आहे, ते शोधण्याचा पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा ते लेखन केलं, त्यातला अतिरिक्त भाग बाजूला सारला आणि मग ते लेखन 650-700 पानांचं झालं. क्या बात आहे. म्हणजे किती याच्या मागे अभ्यास आहे आणि याला किती संयम लागतो हे या लेखकाच्या लेखन प्रवासात आपल्याला समजतंय. आपल्याला एक फोन येतोय रवींद्रजी, आपण घेऊया. विनया परब आपल्याला विरारून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आदिवासी साहित्याविषयी थोडंसं सांगा आणि त्याचे जे साहित्यकार आहेत गोविंद मेघाजी गारे यांच्या व्यतिरिक्त थोडंसं सांगा. आदिवासी साहित्याचं माझं फार वाचन नाहीये मॅडम. काय आहे ते थोडंफार वाचन आहे. त्यामुळे मी आदिवासी साहित्याविषयी इतकं अधिकारवाणीनं सांगू शकणार नाही. आणि आपल्या मर्यादा आपण मान्य करणं ह्याच्यासारखा दुसरा प्रामाणिकपणा नाही असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं अतिशय योग्य आणि जे खरं आहे हे उत्तर दिलंय. कारण मराठी साहित्य इतकं अथांग आहे आणि प्रचंड आहे की मला वाटतं प्रत्येक वाचक सगळं तितकं वाचू शकेल असं नाही, त्यालाही कुठेतरी मर्यादा पडतात. तर ही गोष्ट तितकीच खरी आहे. आता मला पुढच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचंय की हे सगळं लिखाण सुरू असताना, हा सगळा प्रवास होत असताना 97व्या मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष राहिला आहात. तर हे अध्यक्षपद स्वीकारणं हा प्रचंड मोठा सन्मान तर आहेच, ही अभिमानाची कौतुकाची गोष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर ही जबाबदारीची गोष्ट आहे. तर
हे सगळं आपण कसं जबाबदारीने पेललं आणि याचा एक प्रभाव आपण म्हणतो तो कसा नेमका पडला याविषयी ऐकायला आवडेल. साधारणतः एक 10 वर्षापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या नावांची चर्चा होत होती त्यात माझ्या नावाची चर्चा होत होती. म्हणजे साधारणतः प्रादेशिक साहित्य विश्वाचा विचार करताना मराठवाडा, विदर्भ, पुणे, मुंबई, कोकण इथून कोणती नावं साधारणतः अध्यक्षपदाकरता चर्चेला जाऊ शकतील किंवा ते अध्यक्षपदापर्यंत जाऊ शकतील असा जेव्हा विचार व्हायचा तेव्हा माझ्या नावाचा निश्चित विचार व्हायचा. 2018 साली मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढलो आणि ती मी हरलो. त्यावेळेला आमचे मित्र लक्ष्मीकांत देशमुख हे निवडून आलेत. ते संमेलन बडोद्याला होतं. त्यानंतर मग पुढच्याच वर्षी मग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करण्यात आली आणि निवड पद्धतीनं किंवा नियुक्तीनं सर्वानुमते अध्यक्षपद देण्याचा एक प्रघात सुरू झाला. आणि जेव्हा 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होऊ घातलं त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं बहुमतानं माझ्या नावाला दुजोरा दिला आणि माझं नाव त्यांनी मुकरर केलं. आता वयाच्या साधारणतः एक 60च्या पुढे हे संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं ह्याचा मला निश्चितच मनापासून आनंद झाला. त्याच्या आधीची माझी जवळजवळ 30-35-40 वर्षांची एक लेखनाची एक पुण्याई म्हणा किंवा माझा तो प्रवास होता आणि त्यातून हे माझ्या लेखनाचं माझ्या एकूणच सर्जनशील जीवनाचं आणि सर्जनशील वाटचालीचं हे एक काय म्हणता येईल की हा सन्मान होता नक्कीच असं माझ्या सकट अनेकांना वाटलं. त्याच्या आधीचे जे अध्यक्ष होते हे अध्यक्ष साधारणतः एक वयाचे 80 वगैरे 75-80 ओलांडून पुढे गेलेले होते. त्यामुळे हे अध्यक्ष सर्वसामान्य वाचकांपर्यंत जाऊ शकत नव्हते. त्यांच्या प्राकृतिक कारणामुळे असतील किंवा आणखी इतर कारणामुळे असतील आणि म्हणून मग एक अशी एक काय म्हणतात तशी मागणी होत होती की संमेलनाध्यक्ष हा चालता फिरता असावा, तो वाचकांना भेटणारा असावा, वाचकांपर्यंत तो जाणारा असावा, तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारा असावा. आणि जेव्हा मी अध्यक्ष झालो तेव्हा आमचे परममित्र कौतिकराव ठाले पाटील असं मला म्हणालेत, अरे तू चालता फिरता बोलता अध्यक्ष आहेस पण तू धावता अध्यक्ष सुद्धा आहे. आणि त्यामुळं हा आनंद सगळ्यांना झालेला आणि त्याचं एक फलित म्हणजे मी जवळजवळ अध्यक्षपदाची माझं नाव जाहीर झाल्यापासून एक 100च्या वर मी कार्यक्रम या आजपर्यंत माझे झालेले आहेत, घेतलेले आहेत. आणि जिथे जिथे मला निमंत्रण आहे तिथे तिथे मी जातो, तिथल्या मंडळींशी बोलतो. अध्यक्ष त्या वर्षभरामध्ये काय करतो ह्याच्याकडे सगळ्यांची दृष्टी लागलेली असते. आणि प्रत्येक कार्यक्रमाला जाताना तिथली माणसं, तिथला लिहिता लेखक, तिथली वाङ्मयीन परंपरा, तिथलं वाङ्मयीन वातावरण आणि तिथे होणारं एकूणच साहित्याच्या संदर्भातलं काम हे मी पाहत असतो. आणि हे पाहताना निश्चितच मला आनंद होतो. माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये मी आजच्या मराठीच्या आणि आजच्या एकूणच समाजाच्या संदर्भातले काही जे प्रश्न मला भेडसावत होते त्या प्रश्नांना दृगोच्चार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची दखल अनेकांनी घेतलेली आहे. पण काय होतं की अध्यक्षीय भाषणामध्ये आपण जेव्हा काही मुद्दे मांडतो, काही प्रश्न मांडतो तेव्हा ताबडतोब आज प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं होत नाही. त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. पण मी मांडलेल्या प्रश्नांना निश्चितच शासनाच्या पार्श्वभूमीवर फलित येईल असं मला वाटतं. नक्कीच आणि हे फलित येणार आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण रवींद्रजी तुम्ही 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याच वेळेला म्हणाला होता की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आज ना उद्या मिळेल आणि तो आता मिळालाय. या विषयावर आपण असेच मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया, चर्चा सुरू ठेवूया. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साहित्य गौरव हाचा हॅलो सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे सर.
रवींद्रजींनी खूप अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की ज्या वेळेला ते संमेलनाचे अध्यक्ष होते त्यावेळेला नेमकी त्यांनी कुठली जबाबदारी पार पाडली आणि त्यांच्या प्रश्नांना नक्कीच आपल्याकडे पुढे कुठेतरी वाचा फोडली जाईल आणि त्यावर फलित आपल्याला मिळणार आहे हे नक्की. आता मला पुढे जाऊन हे विचारायचं आहे की आपण एक लेखक आहात, आपण एक चांगले वाचक आहात, आपण खूप वाचन केलेलं आहे. आत्ताचे जे नवोदित तरुण तरुणी आहेत किंवा लहान मुलं आहेत यांच्याही बाबतीत मला असं विचारायचं वाटतं की वाचन संस्कृती कुठेतरी थोडी लोप पावत चालली आहे की काय, ही भीती मनात आहे. कारण पूर्वीची जी मासिकं होती वेगवेगळी ती मनोरंजनाची इतर माध्यमं कमी असल्यामुळे त्याच्याकडे वाचकांचा ओढा हा अधिक होता. किंवा आपण वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो तर त्याचं वाचनही झपाटून केलं जायचं. पण आज कुठेतरी वर्तमानपत्र मासिकं हे थोडंसं मागे पडत चाललंय. तर याविषयी आपल्याला काय सांगावंसं वाटतं? कारण वयमसारखं मासिक आजही आहे पण वाचक तितके आहेत का हा एक प्रश्न आहे. काय सांगाल? वाचन संस्कृतीचा विचार करता आज त्या वाचन संस्कृतीचा एक वेग निश्चितच कमी झाला आहे, आपल्याला दिसतं, जाणवतं. त्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. एक सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, समाज माध्यम, या समाज माध्यमांनी वाचन संस्कृतीवर निश्चितच परिणाम केलेला आहे. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला वर्गात तास नसतील तर मुलं बाहेर पटांगणात बसलेले असायचे आणि त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एखादं पुस्तक असायचं, एखादं वर्तमानपत्र असायचं, एखादं मासिक असायचं. आज जवळजवळ सगळ्यांच्या हातामध्ये असतो तो मोबाईल. खरं, मोबाईल किंवा भ्रमणध्वनी हा वाईट नाही आहे, कारण की त्यांनी आपल्या जगण्यामध्ये खूप क्रांत्या केलेल्या आहेत आणि या क्रांत्यांचं एक फलित आपण पाहतो आहोत. पण होतं काय की एखाद्या कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जावं, बरोबर, हा एक विवेक आपण बाळगणं गरजेचं असतं. आजही ह्याच्यावर काय म्हणता येईल की मोबाईलवर आपण गुगल शोधतो, आपण यूट्यूब शोधतो, त्यातून आपल्याला वेगवेगळी माहिती हवी तशी हवी तेव्हा मिळते. पण हे झालं माहितीचं. आपल्याला ज्ञानाकडे जर जायचं असेल तर आपल्याला पुस्तकांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं असतं. होतं काय की एखादी गोष्ट आपण गुगलवर क्लिक केली की ती आपल्याला तेवढ्यापुरती दिसते, पण त्याच्या आगेमागे असणारे जे काही संदर्भ असतात किंवा त्याच्या आगेमागे असणाऱ्या काही गोष्टी असतात त्याचा शोध घेण्याकरता आपल्याला मूळ ग्रंथ पाहणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हे ग्रंथ आपले ज्ञान प्रवासाचे वाटेकरी आहेत, गुरु आहेत. ही जाणीव आपल्याला सातत्यानं असणं गरजेचं आहे. तुम्ही आणखी जो मुद्दा मांडला तो मासिकांचा किंवा वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांचा. आज जवळजवळ मराठीतली मासिकं बंद झालेली आहेत. फार कमी मासिकं आहेत पण त्या मासिकांचं स्वरूप फार वेगळं आहे. म्हणजे सत्यकथेसारखं मासिक बंद झालं, हंसासारखं मासिक बंद झालं, तुमच्या अनेक ज्याला आपण काय म्हणतो की किर्लोस्कर बंद झालेला आहे. ह्या सगळ्या मासिकांमधून त्या काळातील लेखकांनी खूप चांगल्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. आज झालं काय की छपाईचं जे ज्याला आपण काय म्हणू की गणित आहे, हे गणितच पूर्णपणे बिघडलेलं आहे. म्हणजे एखाद्या अंकाकरता आपल्याला छापायला जेवढा खर्च येईल तेवढा खर्च आपला तो अंक विकून निघू शकेल का, हा प्रश्न, हे प्रश्नचिन्ह संपादकांच्या आणि मालकांच्या समोर आहे. आणि कुठलाही माणूस, मराठी माणूस त्यातल्या त्यात आज बट्ट्याचा व्यवहार करू शकत नाही. त्यामुळं हे जे एकूण जे चित्र आहे यामुळंच मराठीतील वाङ्मयीन मासिकं एक बंद पडलेली आहेत. मराठी वर्तमानपत्रांच्या वाङ्मयीन पुरवण्या काही एखाद दुसऱ्या वर्तमानपत्राचा अपवाद जर आपण सोडला तर त्याही बंद झालेल्या आहेत. त्यामुळं आज लिहित्या लेखकाला असं मुद्रित माध्यम त्याच्या हाताशीच नाही आहे. मग जे साधारणतः लिहिते लेखक आहेत त्या लिहित्या लेखकांना मग दिवाळी अंकांचा आधार घ्यावा लागतो. मग बहुतेक लेखक हे दिवाळी अंकांमधून लेखन करत असतात आणि त्या दिवाळी अंकांमधून त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं. पण त्यात सुद्धा आणखी पुन्हा अर्थकारण असतं. नियतकालिकांच्या म्हणजे वर्तमानपत्रांच्या संदर्भात आपण म्हणूया की वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधून लिहिणारे लेखक आता थांबलेत आणि नव्या लेखकाला तेच व्यासपीठ, तेच माध्यम अगदी जवळचं वाटायचं किंवा अगदी आपलं वाटायचं. त्याची पहिली पावलं तिथून पडायची आणि आज ही पहिली पावलं मग तिथून न पडता मग ती फेसबुकमधून पडायला लागली. आणि जेव्हा वर्तमानपत्राच्या पुरवण्याकडे लेखन जायचं
त्यावेळेला वर्तमानपत्राचा तो संपादक किंवा संयोजक त्याला सांगायचा की असं असं लेखन कर, हा बदल कर, तो बदल कर, आणि त्यानंतर ते लेखन त्याचं यायचं. फेसबुकवर आता कुणीही कुठल्याही पद्धतीचं लेखन करायला लागलेलं आहे आणि फेसबुकवर एखाद्या कवितेला, एखाद्या लेखाला 200 लाईक्स आणि 300 कॉमेंट्स मिळाल्या की तो लेखक बनचुका लेखक होतो. हे जे एक चित्र आहे, हे चित्र त्याच्या वाङ्मयीन प्रवासाकरता, त्याच्या वाङ्मयीन जडणघडणीकरता अत्यंत घातक आहे. नक्कीच मला वाटतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. त्यामुळं लेखन म्हणजे मगाशी मी जे सांगितलं आहे की लेखन, पुनर्लेखन, संस्करण, काय म्हणता येईल, समीक्षा करून, पुनर्संस्करण, आणि त्यातून आणखी इतरांच्या मतांचा आदर करून त्यात पुन्हा बदल घडून आणणं, हे जे आहे हे तुमच्या कलाकृतीला अधिक योग्य अशी एक वाट दाखवणार असताना तेच आज हरून बसलेलं आहे. खरं. त्यामुळं आणि हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण हे टप्पे मला वाटतं समजून घ्यायला हवेत. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला वाड्याहून विजय पाटील प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 पूर्वगामी विचारसरणी दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचारसरणी दृष्टिकोन सद्यस्थितीला मराठी साहित्य संमेलनाकडे विश्वात्मक पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा? बर. मराठी साहित्य क्षेत्रामधलं साहित्य संमेलन जे आहे ही एकमेव घटना भारतीय साहित्य विश्वात घडते. म्हणजे असं साहित्य संमेलन मराठीतल्या शिवाय इतर कुठल्याही भारतीय भाषांमध्ये होत नाही. कन्नडमध्ये ते होतं पण ते दरवर्षी होत नाही. बरोबर. आणि जो लेखक या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो तो लेखक इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली असते. खरं. या संबंध याच्यामध्ये आपण अधिकाधिक प्रगत दिशांनी आणि प्रगत माध्यमांकडे जाणं हे गरजेचं असतं. पारंपरिक पद्धतीनं आपण म्हटलं की आता आम्ही याच पद्धतीनं जाणार तर ते चुकीचं आहे. म्हणजे आज मी सुद्धा एकेकाळी हातात पेन घेऊन कागदावर लेखन करायचो, पण आता या 5-7 वर्षामध्ये मी नवीन तंत्राचा वापर करायला लागलो आहे. म्हणजे लॅपटॉपवर मी लिहितो, कारण की कुठल्याही मासिकाकडे, कुठल्याही दिवळंकाकडे तुमचं लेखन जर पाठवायचं झालं तर त्याला तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यावं लागते. बरोबर आहे. हार्ड कॉपी ते आजकाल स्वीकारत नाही आणि सगळे व्यवहार या पद्धतीने झालेले. त्यामुळं आपण मराठी माणसाने सुद्धा, मराठी लेखकाने सुद्धा स्वतःला त्या पद्धतीनं बदलवणं हे गरजेचं आहे आणि हे बदल होणं अत्यावश्यक आहे. शिवाय आज जे समज, जो विचार, जी माहिती येते आहे, ही माहिती मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखनातून हवी त्या पद्धतीनं आपल्या अनुभवाला कशी एक प्रेरक आणि पूरक ठरेल त्याचा विचार करून त्याचा एक अवलंब करणं हेही गरजेचं असं मला वाटतं. नक्कीच ही अद्ययावत गरजेचीच आहे. त्यामुळे हा फार एक मला वाटतं पुन्हा एकदा महत्त्वाचा संदेश आपण दिलाय. कारण नुसतं आपण आपल्याकडे हस्ताक्षराने लिहून ठेवणं आणि कुठेतरी प्रिंट मीडियाच्या विश्वात वावरणं यात फरक आहे. त्याची नवोदित लेखकांनी काळजी घ्यायला हवी. आपण या विषयावर अशीच चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा साहित्य गौरव हा आजचा आपला विषय. आपण त्याच्याकडे जातोय आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर रवींद्र शोभणे सर. रवींद्रजी, आता मी महत्त्वाच्या एका प्रश्नाकडे येते की तुम्ही मगाशी म्हणालात तसं की कुठे आपल्याला संदर्भ बघायचे असतील आणि विशेषतः सूक्ष्म संदर्भ हाताळायचे असतील तर ती गरज असते विश्वकोशाची, बरोबर आहे, किंवा कोशांची. तर आता विश्वकोश निर्मिती मंडळाचे आपण अध्यक्ष आहात आणि जवळजवळ आता 20 विश्वकोश आधीच प्रकाशित झालेले आहेत, खंड त्याचे. तर साधारण याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि कामाचं स्वरूप कसं असणार आहे, काय सांगा? हे सांगताना थोडं विश्वकोशाविषयी बोलतो. नक्कीच. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण होते आणि चव्हाणांचे गुरु म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ओळखले जायचे. म्हणजे एक संदर्भ असा की 1954 साली जेव्हा दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय नव्हतं पण साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी तर्कतीर्थांना वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकाकरता
साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार, पहिला म्हणजे तिथून सुरुवात झाली पुरस्कारांची, तो मिळाला होता. तर हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि या मोठ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव यशवंतराव चव्हाणांवर होता. तर यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला अशी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राला एक वेगळा चेहरा मिळावा सांस्कृतिक वाङ्मयदृष्ट्या, ह्याकरता आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे. आणि ताबडतोब त्याच वर्षी 19 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली. बर. आणि त्या मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. जवळजवळ तिथून 20 वर्षापर्यंत तर्कतीर्थांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाचं काम केलं. आणि त्यावेळेला विश्वकोशाची निर्मिती ही साहित्य आणि संस्कृती मंडळातूनच होत होती. वा. जे या संबंध जाणकारांच्या सहकार्यानं हे काम सुरू झालं. आधी शब्दकोश निर्माण झाला 1973 साली आणि विश्वकोशाचा पहिला खंड अ पासून जी सुरुवात झाली ती 1976ला पहिला खंड आला. तिथून तर आज तागायत हे काम सातत्यानं सुरू आहे. 1980 साली विश्वकोशाचा पसारा हा वाढतोय लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनानं साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ हे 2 मंडळ वेगळी केलीत आणि विश्वकोशाचं काम वेगळ्या पद्धतीने सुरू झालं. तर्कतीर्थांनंतर मेपू रेगे आलेत अध्यक्ष म्हणून, त्यानंतर राग जाधव आलेत. मग ही परंपरा अशी पुढे झाली आणि या मोठ्या परंपरेचा एक पाईक होण्याचं भाग्य मला लाभलं. याविषयी मी स्वतःला काय म्हणता येईल की भाग्यवान म्हणा, धन्य मानतो. हे सुरू असताना मी विश्वकोशाचं वाचनही करत होतो, विश्वकोशामधली माहिती पाहत होतो. त्यामुळे विश्वकोश काय आहे हे एक अभ्यासक म्हणून मला माहीत होतं. आज जवळजवळ 20 खंड प्रकाशित झालेले आहेत. तर पहिला खंड जेव्हा प्रकाशित झाला 1976 साली, त्यावेळेला मराठी जगतामध्ये, भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये आणि जागतिक याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्याच्यानंतर आलेल्या आहेत. उदाहरणार्थ उदारीकरण, खुलेपणा आणि जागतिकीकरण ही कन्सेप्ट 90 नंतर आलेली आहे. आणि ह्याच्या संदर्भातले कुठल्याही माहिती आपल्याला विश्वकोशात त्या खंडामध्ये दिसत नाही. मग आपलं जगणं असं सातत्यानं पुढे जात आहे. आपण वेगवेगळ्या ज्ञान प्रवाहांना सामोरे जातो. आपण वेगवेगळ्या काय म्हणता येईल की क्रांती प्रतिक्रांतीला ज्या काही छोट्या मोठ्या आहेत त्यांना सामोरं जातो. क्रांती प्रतिक्रांती म्हटलं तर 1990 मध्ये रशियात जी क्रांती झाली त्याचं एक मोठं उदाहरण आहे. तो संदर्भ येणं गरजेचं असतं. आणि हे सगळे संदर्भ घेऊन एक विश्वकोशाच्या या खंडांचं एक अद्ययावतीकरण हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे एक मोठं काम विश्वकोश मंडळासमोर आहे. कारण की आज म्हणजे साधारणतः 1976 पासून तर आज 2025 पर्यंत असं आपण म्हणूया, किंवा माझी कारकीर्द 27 पर्यंत आहे. तर 27 पर्यंत ज्या ज्या नव्या गोष्टी ज्या विश्वकोशामध्ये अंतर्भूत झालेल्या नाहीत त्या गोष्टी अंतर्भूत करणं आणि अद्ययावतीकरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. ते काम माझ्यासमोर एक अध्यक्ष म्हणून एक लक्ष्य आहे. वा. आणि मला वाटतं हे थोड्याच दिवसात त्याची आता पहिली बैठक आम्ही घेऊया आणि त्या संबंधामध्ये काय आणखी करता येईल ते करूया. त्याशिवाय कुमार विश्वकोश निर्माण झालेला आहे आणि कुमार विश्वकोश निर्माण झाल्यानंतर आणखी एक काम त्या प्रक्रियेमध्ये होतं आणि ते म्हणजे बाल विश्वकोशाचं. म्हणजे बालकांच्या अनुषंगानं विश्वकोशाची निर्मिती करणं ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना आधीच्या मंडळाने अध्यक्षांनी मांडली होती, पण ती त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण होऊ शकली नाही. तर हे एक काम आणखी महत्त्वाचं आहे, ते करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आणखी एक ज्याला आपण एक असं म्हणू की व्यवहार कोश हा एक माझ्या डोक्यामध्ये आहे की व्यावहारिक संदर्भात अनेक शब्द असे असतात की अनेक गोष्टी किंवा अनेक संकल्पना अशी अनेक ज्ञानशाखा अशा आहेत की त्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि तो सुद्धा एक माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे. तर या पद्धतीनं
विश्वकोशाचं अद्ययावतीकरणापासून तर नवीन खंडापर्यंतचं एक काम होणं गरजेचं आहे आणि 21वा खंड आता नुकताच प्रकाशित झालेला आहे. मला वाटतं आणि हे काम असंच सुरू राहील हो. याच्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही इतका वेळ काढून इथे आलात आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद. त्याबद्दल संपूर्ण हॅलो सह्याद्री टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. जाता जाता इतकंच सांगते, ठेवूया सदैव तिला आपल्या मनाशी सहज सोपी अशी मराठी भाषा, संपूर्ण विश्वात गुणगान व्हावे तिचे, हीच आहे माझ्या मनी अभिलाषा. तेव्हा पुन्हा आपण भेटणार आहोत हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच निरोप घेतेय. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.